छत्रपती संभाजीनगर शहराची सलग 4 दिवस तहान भागेल एवढ्या पाण्याची रोज वाफ होत आहे आणि हा प्रकार जायकवाडी प्रकल्पात समोर आलाय। गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये प्रचंड वाढ होत असल्यामुळे पाण्याचा देखील बाष्पीभवन वाढल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान यामुळे वाढत्या तापमानामुळे जायकवाडी प्रकल्पातील जलसाठा 520 MLD पाण्याचं रोज बाष्पीभवन होत असल्याचा प्रकार समोर आलाय। वडगाव हद्दीत पुणे मार्गावर सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल बसचा टायर फुटून आग लागली आणि शॉर्ट सर्किट झाला। यामुळे बसनं पेट घेतला। सदर बसमध्ये 36 प्रवासी होते। सर्व प्रवासी सुखरूप आहेत। IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोम, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नानं आग विझवली गेली आहे। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिलाय। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं प्रचंड नुकसान केलंय। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर काही ठिकाणी घरावरची छपरे हे उडून गेली आहेत। रब्बीची हाती आलेली पिके देखील या पावसामुळे मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहेत। गेल्या 15 दिवसात तिसऱ्यांदा बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलंय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला। पावसामुळे शहरातील बहुतांश भागातील बत्ती गुल झाली होती। मणिपूरमध्ये बंडखोरांनी हल्ला केला। यात CRPFचे 2 जवान शहीद झाले। शहीद झालेले दोन्ही जवान 128 बटालियनचे होते। नारायण सेना भागात ही घटना घडली आहे। कुकी बंडखोरांनी हा हल्ला केला। CRPFच्या 128व्या बटालियनचे हे जवान होते। मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील नारायण सेना भागात ही बटालियन तैनात होती। आरेगाव येथील सुपुत्र आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान नागेश केशव राक्षे आसामच्या त्रिपुरा येथे कर्तव्यावर असताना शहीद झाले। सीमा सुरक्षा दलाच्या 199 बटालियनमध्ये ते सेवेत होते। जवान नागेश राक्षे कांचनपूर कॅम्प येथे काम करत होते। बटालियन सोबत एरिया नॉमिनेशन करताना ते शहीद झाले। शासकीय इतमामात नागेश राक्षे यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले। गेल्या 2 वर्षांपासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन फ्लूचा धोका पुन्हा एकदा वाढलाय। महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा शिरकाव झालाय। मालेगावातील स्वाईन फ्लूनं दोघांचा मृत्यू झालाय। या दोघा रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय। मालेगावात स्वाईन फ्लूची एंट्री होऊनही 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सुस्त आहे। दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं आवाहन महानगरपालिकेकडून केलं गेलंय। कर्नाटकातील हुबळी येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केली गेली। या प्रकरणी आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी धुळ्यातील लिंगायत समाजाने केली आहे। लिंगायत समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन देखील दिले आहे। मनमाड रेल्वे स्टेशनवर सध्या पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात। प्रवाशांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। यातच पंकज खताळ फाउंडेशन तर्फे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांना मोफत पाण्याची व्यवस्था केली गेली। या प्रसंगी RPF श्री देसवाल, नाना भालेराव, संजय कांबळे, सुचिता खताळ तसंच गणेश हाडपे, संगीता शेजवळ, संतोष जैन, रेल्वेतील विविध विभागातील अधिकारी यावेळेस उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या लिंबे जळगावच्या हद्दीत बेकायदेशीररित्या विनापरवाना गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनांना वाळूज पोलिसांनी लगाम लावलाय। यामध्ये एकूण 54,90,000चा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय। 1 ट्रक तसंच 4 चारचाकी, 1 पिकअप आणि 3 दुचाकी अशी एकूण 9 छोटी मोठी वाहनं ताब्यात घेतली आहेत।